ओम शांति। दिल से मेरा बाबा कहो और सर्व अविनाशी खजानों के मालिक बन, बेफिक्र बादशाह बनो। आज भाग्य विधाता बाप दादा अपने सर्व बच्चों के मस्तक बीच भाग्य की रेखाएं देख रहे हैं। हर एक बच्चे के मस्तक में चमकते हुए दिव्य सितारे की रेखा दिखाई दे रही है। हर एक के नयनों में स्नेह और शक्ति की रेखा देख रहे हैं। तर जन्म जन्मांतर आपण परमेश्वराची महिमा करत आलो। त्याच्याविषयी क्लिअर माहिती नव्हती, पण महिमा करत आलो। परमात्म्याची महिमा केली, देवी देवतांची महिमा केली। पण संगम युगामध्ये परमेश्वर स्वतः बच्चांच्या भाग्याची महिमा करतोय। आपण असे भाग्यवान बच्चे ज्यांच्या भाग्याचं वर्णन स्वतः परमेश्वर करतोय। तर बाबा म्हणताय की मस्तकामध्ये भाग्याच्या रेखा मी बघतोय। सगळ्या बच्चांच्या मस्तकामध्ये भाग्याच्या रेखा। हर एक बच्चे के मस्तक में चमकते हुए दिव्य सितारे की रेखा दिखाई दे रही है। आत्मा चमकती है, चमक वाढत चाललेली आत्म्याची ते बाबा बघतोय। हर एक के नयनों में स्नेह और शक्ति की रेखा देख रहे हैं। डोळ्यांमध्ये प्रेम सामावलेलं आहे। सगळ्या सृष्टीविषयी प्रेम आहे आणि शक्ती आहे। बाबा म्हणताय तुमच्या डोळ्यामध्ये हे मी बघतोय। बाबा तसं आत्माच बघतो, पण आज बाबा संपूर्ण आपल्याला बघतोय, संपूर्ण रीतीने शरीरासहित। तर बाबा कोणत्या लाईटच्या शरीरामध्ये आपल्याला बघतोय आणि त्याला त्या रेखा दिसताय। जशा हातावरती भाग्याच्या रेखा बघतात तसं बाबा आपल्याला संपूर्ण स्थितीमध्ये बघतोय। मुख में श्रेष्ठ मधुर वाणी की रेखा देख रहे हैं। मुखामध्ये श्रेष्ठ आणि मधुर वाणी त्याची रेखा बघतोय। म्हणजे हे जे बाबा काही वर्णन करतोय ते याद्वारे आपण डोळ्यामध्ये स्नेह भरला आणि शक्ती भरली, त्यातून आपलं आपण भाग्य बनवू शकतो। मुखाद्वारे आपण गोड बोलतोय, त्यातून आपलं भाग्य बनणार आहे। त्या अर्थाने बाबा हे वर्णन करतायत। होठों पर मीठी मुस्कान की रेखा चमक रही है। होठांवरती बाबा बघतोय मीठी मुस्कान की रेखा चमक रही। जसं देवी देवतांचा चेहरा आपण बघतो तर बिलकुल गोड हसतात ते, एक हास्य असतं चेहऱ्यावरती, दात न दिसता, तो वो मीठी मुस्कान। तर तसं आपल्याला बनायचंय। देवी देवता जसे आहे सतयुगामध्ये तसं त्या स्थितीमध्ये आपल्याला इथं संगम युगामध्ये राहायचंय आणि ती लेव्हल बाबा आपली बघतोय। दिल में दिलाराम के स्नेह में लवलीन की रेखा देख रहे हैं। दिल में, हमारे दिल में दिलाराम के लिए प्यार उमड़ रहा है। बाबा म्हणताय मी ते बघतोय। हाथों में सदा सर्व खजानों के संपन्नता की रेखा देख रहे हैं। हातावरती कोणत्या रेखा आहे? सर्व खजानों से संपन्नता, कशाचीही कमी नहीं। पाँव में हर कदम में पदम की रेखा देख रहे हैं। पाऊल, प्रत्येक पाऊल जे आपण उचलतो त्याच्यामध्ये पद्मांची कमाई जमा करू शकतो आपण। तर बाबा म्हणताय वैसा भाग्य मैं तुम्हारा देख रहा हूं। ऐसा श्रेष्ठ भाग्य सारे कल्प में किसी का नहीं होता जो आप बच्चों को इस संगम युग में भाग्य प्राप्त हुआ है। ऐसा अपना भाग्य अनुभव करते हो? इतने श्रेष्ठ भाग्य का रूहानी नशा अनुभव करते हो? दिल में स्वतः गीत बजता है, वाह मेरा भाग्य। यह संगम युग का भाग्य अविनाशी भाग्य हो जाता है। तो बाबा म्हणता है अपने आप को संगम युग में इतना भाग्यवान अनुभव करते हो। आपली संपूर्ण स्थिती पलटून गेली पाहिजे। आता संगम युगामध्ये जब से हमें बाबा मिला है सब कुछ परिवर्तन हम कर रहे हैं। जो कुछ भी परिवर्तन बचा हुआ है वो भी हम उसका भी प्रयास कर रहे हैं
आणि आपण संपूर्णतेकडे वाटचाल करतोय. बाबांना आपलं भाग्य माहिती, आपल्याला नव्हतं माहिती. बाबांना माहिती आपण किती भाग्यवान बच्चे, किती श्रेष्ठ बच्चे, किती दिव्यता आपल्यामध्ये. तो हमारे भाग्य का गुणगान भगवान कर रहा है. तर बाबा म्हणतात तुम्हाला आहे का तेवढा नशा की आपण किती भाग्यवान आहे. दुनियावाले तर अजून त्याला शोधताय, भटकताय, कुठेतरी ये कधीतरी दर्शन देईल आणि कोणत्या तरी जन्मामध्ये त्याची प्राप्ती आपल्याला होईल. तो वरदान मागे, तो सांगेल की मला एखादं वरदान द्या, तो सांगेल की तुम्हाला काय वरदान पाहिजे मागा. हे इथपर्यंत त्यांची भक्तांची लेवल है. लेकिन हम अब डायरेक्ट बाबा के बन गए हैं, बाबा के बच्चे बन गए हैं. तो बाबा म्हणता है कि तुम्हारी बुद्धि में गीत बजता है क्या भी, वाह मेरा भाग्य. बाहेरचं काही असू द्या, परिस्थिती काही असू द्या, लेकिन भगवान ने मुझे अपना बनाया है और भगवान मेरे अगले भाग्य को देखते हुए मेरा गुणगान कर रहा है. याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं राहील. तो यह संगम युग का भाग्य अविनाशी भाग्य हो जाता है. क्यों? अविनाशी बाप द्वारा अविनाशी भाग्य प्राप्त हुआ है. बाबा अविनाशी और भाग्य भी अविनाशी, जो इस शरीर के साथ समाप्त नहीं होने वाला है. शरीर समाप्त हो जाएगा, हम आत्माएं भाग्य साथ में लेकर जाएगी. तो ये अविनाशी भाग्य अविनाशी बाबा हमें अभी दे रहा है. प्राप्त इस संगम पर ही होता है, दुसरा कुठेही चान्स नाहीये. संगम युगामध्येच ते भाग्य आपण प्राप्त करू शकतो. संगम मध्ये नाही आलो आपण किंवा कोणी दुसरं नाही आलं, हे भाग्य प्राप्त होणार नाही जे सोबत चालणार आहे. इस संगम युग पर ही अनुभूति करते हो. यह विशेष संगम युग की प्राप्ति अति श्रेष्ठ है. तो ऐसे श्रेष्ठ भाग्य का अनुभव सदा इमर्ज रहता है या कभी मर्ज कभी इमर्ज रहता है. तो बाबा म्हणता है हा श्रेष्ठ भाग्याचा अनुभव सदा बुद्धीमध्ये जागृत पाहिजे तुमच्या. कधी बिलकुल तुम्ही त्याला विसरून गेलेले अशी स्थिती आलीच नाही पाहिजे. क्योंकि संगम युग अति श्रेष्ठ अति महान युग है, भगवान के साथ रहने का युग है और हर एक के नसीब में नहीं है. कोटों में कोई के नसीब में है, करोडों मध्ये कोणी आत्मा आहे जी संगम युगामध्ये येते. हे गुप्त संगम युग है. कलयुग बाहर चाललेला है, संगम युगाचा पत्ताच नहीं कोणाला. लेकिन हम जान गए हैं हमारा संगम बाबा से हुआ है, हम अपना श्रेष्ठ भाग्य बना रहे हैं जो हम साथ में लेकर जाने वाले हैं. तर बाबा म्हणता है हे जे तुमचं भाग्य है, या भाग्याचा नशा तुम्हाला सदा पाहिजे कि मैं बहुत भाग्यवान आत्मा हूं. और हमारे खुद के भाग्य के गीत हमें गाने हैं, वाह मेरा भाग्य, कि भगवान मुझे मिल गया है. बाकी बाहर तो होती रहेगी, परीक्षा होती रहेगी, वो खेल है सब. मेरी ताकत बढ़ाने के लिए आता है, मुझे आगे बढ़ाने के लिए आता है. पर भगवान मिल गया है, उसका ज्ञान मुझे प्राप्त हो रहा है, इससे बड़ा भाग्य सारे कल्प में किसी का भी नहीं है. लक्ष्मी नारायण का भी ये भाग्य नहीं है. हम ब्राह्मण बच्चे इतने भाग्यशाली हैं जो डायरेक्ट भगवान से ज्ञान प्राप्त कर रहे हैं. तो ऐसे श्रेष्ठ भाग्य का अनुभव सदा इमर्ज रहता है या कभी मर्ज कभी इमर्ज रहता है. और पुरुषार्थ क्या किया, इतने बड़े भाग्य की प्राप्ति के लिए पुरुषार्थ कितना सहज हुआ. इतकं मोठं भाग्य प्राप्त व्हायचंय, काय पुरुषार्थ आहे त्याच्यासाठी. कोणतं कठीण पुरुषार्थ केला आपण, भक्तीचा केला तो वेगळी गोष्ट झाली. पण आता आपण काय काय करायला पाहिजे म्हणजे हे भाग्य प्राप्त होईल. बाबा म्हणताय सिर्फ दिल से जाना माना और अपना बनाया मेरा बाबा. पुरुषार्थ क्या, हम ज्ञान में आए, हमें संकल्प आया, हमें किसी ने बताया, हम ज्ञान में आ गए, हमने कोर्स कर लिया, हम मुरली सुनने लग गए. त्याच्या आधी जे केलं ते भक्ती मार्गातली कठीण जे काही केले असेल मेहनत, पण हे भाग्य आपल्याला आपण नंतर प्राप्त करायला सुरुवात करतो जेव्हा आपण मुरली ऐकायला सुरुवात करतो. कोर्स करने के बाद हमारा भाग्य स्टार्ट नहीं होता है. जब हम भगवान के महावाक्य सुनते हैं तो वो हमारी बुद्धि को स्वच्छ करता जाता है
और फिर हमारे भाग्य का निर्माण होता है। तर बाबा म्हणता है कि क्या किया तुमने, पुरुषार्थ कौन सा किया, ये भाग्य के निर्माण के लिए पुरुषार्थ कौन सा किया? सिर्फ दिल से जाना, भगवान को जान लिया, मान लिया, अपना बना लिया उसको, वो मेरा बाबा है, अपना बना लिया आणि मग भाग्याची रेकॉर्डिंग सुरू। दिल से पहचानो मैं बाबा का, बाबा मेरा, मेरा मानना और अधिकारी बन जाना। दुनिया में भिखारी है, हम अधिकारी हैं। अधिकारी कैसे बन सकते हैं? मेरा बाबा मेरा, मैं बाबा का, मेरा मानना बाबा को और अधिकार प्राप्त कर लेना, भाग्य बनाने का अधिकार, बाबा के खजानों पर अधिकार। बाबा म्हणता है सिर्फ मेरा कहो, मेरा बाबा और मैं बाबा का। बाबा के बन जाओ, बाबा को अपना बना लो। अधिकार भी कितना बड़ा है सोचो। कोई पूछे क्या क्या मिला है तो क्या कहेंगे? जो पाना था वह पा लिया, अप्राप्त नहीं कोई वस्तु परमात्मा खजाने में। बाबा म्हणता है अधिकार कितना बड़ा है। कोई पूछे दुनिया में तुमको क्या मिला है, काय भेटतं तुम्हाला तिकडे जाऊन, तो बाबा म्हणता है उनको उत्तर दे दो, स्पष्ट उत्तर दे दो। जो पाना था वो पा लिया, ज्याच्यासाठी इतकी भक्ती केली, ज्याच्यासाठी इतके व्रत उपवास केले, ज्याच्यासाठी इतक्या तीर्थयात्रा केल्या, तो परमेश्वर स्वतः आम्हाला भेटलेला आहे। त्याचं ज्ञान आम्ही प्राप्त करतोय आणि आता तो आमचा झालेला आहे। जो ज्ञानाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, तो आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्याचं जे काही आहे ते आमचं आहे आता, क्योंकि हम उसके हो गए, हम उसके बच्चे हो गए, तो अधिकारी हो गए। तो मग त्यांना सांगा की अप्राप्त नाही कोई वस्तू परमात्मा खजाने में। आता आम्हाला बाहेरून घ्यायची गरज नाहीये कोणाकडून किंवा कशामधून। प्रेम, शांती, सुख, आनंद, शक्ती ही कुठे जाऊन घेण्याची आवश्यकता नाहीये। त्याच्यासाठी आम्हाला काही करायचं नाही वेगळं, किंवा कोणी मला प्रेम देईल तर मग चांगलं वाटेल, मी एखाद्या ठिकाणी जाईल तर मला शांती वाटेल। सब कुछ मिल गया, सिर्फ कनेक्शन। हमारा भगवान से कनेक्शन है, उसके खजाने सारे हमारे हो गए। हम अंदर ही अंदर बाबा से कनेक्शन जोड़कर ये सारी चीजें प्राप्त कर लेते हैं। म्हणून बाबा म्हणतात त्यांना उत्तर द्या दुनियावाल्यांना की अप्राप्त नाही कोई वस्तू परमात्मा खजाने में। आता आम्ही सुख शांतीचे भिकारी नाहीये, आम्ही आता अधिकारी बनलेलो आहे। आमचा अधिकार आहे त्या सुख शांतीवरती। परीक्षा किती होऊ द्या आणि परिस्थिती कशी येऊ द्या, आमची सुख शांतीची स्थिती आता डळमळीत होणार नाहीये, क्योंकि हम भगवान के बच्चे बन गए हैं। ऐसे प्राप्ति स्वरूप का अनुभव कर लिया व कर रहे हैं। भविष्य की बात अलग है, इस संगम युग का ही प्राप्ति स्वरूप का अनुभव है। तो बाबा म्हणता है ये अनुभव दुनिया वालों को तो बता दो, लेकिन अंदर चेक करो क्या हमने ये अनुभव कर लिया या अभी करना है या करेंगे भविष्य में। दुनिया वालों को तो उत्तर दे दो। बाबा म्हणता है की भगवान मिल गया, आता कशाची कमी नाही, आता आम्हाला काही बाहेर बघायची गरज नाही, बाबाकडून सगळं मिळतंय। पण आतल्या आत आपली सूक्ष्म चेकिंग करा कि क्या मैंने इस सर्व प्राप्ति स्वरूप का अनुभव कर लिया है या मुझे चाहिए कुछ अभी। वस्तू से, व्यक्ती से, वैभव से कोणाकडून काही अपेक्षा आहे का? बाबा म्हणतात तुमच्या इच्छा आणि अपेक्षा समाप्त झाल्या पाहिजे बाहेरून। जे काही घ्यायचे ते माझ्याकडून घ्या, मुझसे प्राप्ति कर लो। तो बाबा म्हणतात ये जो प्राप्ति मुझसे करने का जो अनुभव है, मुझसे लेने का जो अनुभव है, क्या वो कर रहे हो या अभी कुछ बाकी है, कुछ चाहिए बाहर से। अगर संगम युग पर अनुभव नहीं किया तो भविष्य में भी नहीं हो सकता। संगम युगामध्ये हा अनुभव नाही घेतला, अजून बाहेरच शोधतोय आपण सुख शांती, तर बाबा म्हणताय भविष्य में भी ये नहीं हो सकता। याचा अर्थ काय? सतयुग कैंसल। अगर यहां पर ये अनुभव नहीं किया तो भविष्य में भी, भले ही आपण ज्ञान प्राप्त करतोय म्हणून त्रेतामध्ये येऊन जाऊ कुठेतरी,
पण 2,500 वर्षापैकी जे 1250 वर्षाची सुंदर श्रेष्ठ दुनिया आहे ते आपल्यासाठी कॅन्सल होऊन जाईल. 1250 वर्ष मोक्षामध्ये पडून राहावं लागेल आपल्याला नुसतंच. तर त्या अर्थाने बाबा म्हणताय, अगर अभी अनुभव नहीं किया ये सुख शांति का अंदर से, तो फिर भविष्य में भी नहीं हो सकता. क्यों? भविष्य प्रारब्ध है, लेकिन प्रारब्ध इस पुरुषार्थ के श्रेष्ठ कर्म से बनती है. बाबा जे श्रेष्ठ कर्म आपल्याला शिकवतोय, जो श्रेष्ठ विचार करायला शिकवतोय, जो राजयोग शिकवतोय, तो पुरुषार्थ आपण केला तर मग भविष्यामध्ये ती प्राप्ती होईल. ऐसे नहीं कि लास्ट में अनुभव स्वरूप बनेंगे. असं नाही की आता तर अजून दुनियेमध्ये राहतोय तर सगळं हे करून घेऊ आपण, आणि आपण जसं वागतोय तसं दुसऱ्यांनी वागायला पाहिजे, ते तसे नाही वागले तर मी तसं कसं वागू, तो असाच वागतो, तो तसाच आहे, आणि मग जेव्हा शेवट येईल तेव्हा मी सगळं बदलून जाईल. जेव्हा शेवट येईल त्यावेळेला मी कोणाकडूनच काहीच अपेक्षा ठेवणार नाही, मी आणि बाबा बस. तर बाबा म्हणताय, अगर अभी अनुभव नहीं किया तो लास्ट में भी अनुभव नहीं होगा. कारण बुद्धीला भरकटायची सवय लावली तर शेवटी कशी बुद्धी स्थिर होईल, एकाग्र कशी होईल. संगम युग के बहुत काल का यह अनुभव है. संगम युगामध्ये ही प्रॅक्टिस असली खूप काळपर्यंत म्हणजे आपण जेव्हापासून ठरवतोय, अजून चालू आहे संगमयुग, अजून तर संपलेलं नाहीये संगमयुग, अजून महाविनाशाची ती फुल फोर्स मध्ये प्रक्रिया चालू झालेली नाहीये, तोपर्यंत आपल्याला हा अनुभव करून घ्यायचा आहे. एकदा ती महाविनाशाचं बटन दाबले गेलं ड्रामानुसार की मग त्यावेळेला आपण किती विचार केला तर नाही होऊ शकणार. म्हणून आतापासूनच आपल्याला ती स्थिती बनवायची. जीवन मुक्त का विशेष अनुभव अब का है, बेफिक्र बादशाह बनने का अनुभव अब है. तो सभी बेफिक्र बादशाह हो कि फिक्र है. तो बाबा म्हणते बेफिक्र बादशाह का बनने का अनुभव अभी तुम्हें करना है. जीवन मुक्त स्थिति का अनुभव अभी करना है. सगळ्या बंधनापासून मुक्त आणि बेफिकिर, कोणत्याही प्रकारची चिंता नाही. तो जो बेफिक्र बादशाह बने वो हात उठाओ. बन गए हैं कि बन रहे हैं. स्वतःला विचारायचंय, पक्क करायचंय, मनाचा हात वर करायचंय बाबांच्या समोर. बाबा बघतोय. हमें बिल्कुल बेफिक्र बादशाह बनकर रहना है. हम नहीं रहेंगे तो कौन रहेगा. बन गए हैं ना, क्या फिक्र है. बाबा विचारता है कोणती फिक्र है तुम्हाला. जब दाता के बच्चे बन गए तो फिक्र क्या रह गया. मैं देने वाला दाता हूं. बाबा म्हणता मेरे बच्चे बन गए तो फिक्र किस बात का है. मेरा बाबा माना और फिक्र की अनेक टोकरियों का बोझ उतर गया. मेरा बाबा माना याचा अर्थच असा है कि फिक्र भी बाबा ने ले ली, हमने दे दी बाबा को. तो अभी ये फिक्र की चिंताचे जे आपण वरती घेत असतो, ओझ घेत असतो, त्याला उतरून टाकायचं कंप्लीट. बोझ है क्या है. प्रकृति का खेल भी देखते हो, माया का खेल भी देखते हो, लेकिन बेफिक्र बादशाह होकर, साक्षी होकर खेल देखते हो. बाबा म्हणताय टेन्शन ठेवू नका. माया खेळ करत राहील, प्रकृतीचा खेळ चालू राहील, निसर्गाचे 5 तत्व काही खेळ करतील, पण तुम्ही आता साक्षी होऊन हा खेळ बघा. दुनियावाल्यांसारखा कोणती परिस्थिती आली, संकट आलं, दुनियावाल्यांसारखा विचार नाही करायचा आहे की आता काय होईल, आता कसं होईल. ते तर तसेच विचार करणार. त्यांच्याकडे थोडी परमात्म्याचं ज्ञान आहे. आपल्याकडे परमात्म्याचं ज्ञान आहे आणि त्यांनी सांगितलेलं की अभी अंतिम समय चल रहा है. तो बातें आएगी, परिस्थिती आएगी, संकट आएगा, 5 तत्व अलग अलग प्रकार से उथल पाथल मचाएंगे, सांगून ठेवलेले त्यांनी. मग असं कसं झालं ना, असं का बरं, असं नाही व्हायला पाहिजे. जो होगा, बाबा म्हणताय ड्रामा है, साक्षी होकर खेल देखते रहो. दुनिया वाले तो डरते हैं, पता नहीं क्या होगा. आपको डर है, डरते हो. बाबा म्हणताय दुनिया वाले तो उनको तो डर ही है, हर बात में डर लगता है कि क्या होगा अभी. आपको डर है, डरते हो. निश्चय और निश्चित है, जो होगा
वह अच्छे ते अच्छा होगा. ड्रामा आहे, ड्रामा कल्याणकारी आहे. अंतिम समयाची दुनिया चाललेली आहे. कलियुग बदलून सतयुग यायचंय. संगमयुग चालू है. बाबा का कार्य अभी चल रहा है. हम बाबा के बन गए हैं. तो अभी जो भी होगा अच्छा होगा, भले तुरंत कल्याण न दिखाई दे. कोई भी संकट, कोई भी आपदा, कुछ भी होता है, ये दुनिया की सफाई होनी है. परिवर्तन निश्चित है आणि ते चांगल्यासाठी होणार आहे. तो जो होगा वह अच्छे ते अच्छा होगा. क्यों? त्रिकालदर्शी बन हर दृश्य देखते हो. आज क्या है, कल क्या होने वाला है, इसको अच्छी तरह से जान गए हो. नॉलेजफुल हो ना. बाबा म्हणताय त्रिकालदर्शी स्थितीमध्ये राहून दृश्य बघा, जे काही समोर आहे. भले आपल्या जीवनामध्ये आपलं नुकसान होतंय, समोर दिसतंय डायरेक्ट. आपलं नुकसान होतंय, नुकसान होणार आहे. पाऊस आला, गारा पडताय आणि कांदे सगळे संपणार आहे. तरी सुद्धा बाबा म्हणताय साक्षी होकर खेल देखते रहो. बदल नहीं सकते हो तुम ड्रामा को. करणार काय त्याचं टेंशन घेऊन. साक्षी होकर त्रिकालदर्शी स्थिति में रहकर अपने आप को मजबूत बनाना है. बाबा म्हणताय शक्तिशाली बनवा. जे काही होणार आहे, तुम्ही इथं जर स्थिती चांगली ठेवली, तुमच्या भाग्याची रेकॉर्डिंग होणार आहे. परिस्थिती खूप चांगली आहे आणि तुम्ही शांत राहताय आणि बाबांची वाहवा करताय आणि आपल्या भाग्याची वाहवा करताय, त्याच्यात काय विशेष आहे. ज्या वेळेला परिस्थिती खराब आहे, ज्या वेळेला संकट भयानक आलेलं आहे, त्यावेळेला आपण आपली स्थिती अचल अडोल ठेवतोय, आपल्या भाग्याचे गुणगान गातोय, बाबांची महिमा करतोय बुद्धीमध्ये, त्याच्यातून आपल्या भाग्याची रेकॉर्डिंग होत असते. बाबा आहे तर बाबांनी सगळं चांगलं करायला पाहिजे, हे बुद्धीमधून काढून टाकायचं आपल्याला. क्योंकि बाबा हमारे कल्याण के लिए आया है. पण आता जे काही करून ठेवलेले 63 जन्मामध्ये ते मिटवावं तर लागेल. हिशोब नील तर करावा लागेल. आणि बाबा ते चेक करून घेणार आहे आपल्याला. माठ खरेदी करतानाचं उदाहरण आपण लक्षात घ्यायचंय की जर आपल्याला त्याला सतयुगामध्ये घेऊन जायचंय, इतक्या सगळ्यामधून आपली निवड करायची आहे, तर आपल्यामध्ये विशेषता तर पाहिजे. असं थोडीच आहे तो असंच थोडी निवडलेलं आहे आपल्याला त्यांनी. तर मग आपली परीक्षा पण होईल आपण, आणि त्या परीक्षेमध्ये पास होण्याची लायकी पण आपल्यामध्ये. तर हे पक्क ठेवायचं आपल्याला की आता हे किती राहिलेली दुनिया संपूर्ण परिवर्तन होऊन जाईल 12-13 वर्षामध्ये. आपल्याकडचा विनाश केव्हा होणार आहे माहिती नाहीये. आपला अंतिम दिवस कोणता आहे माहिती नाहीये. पण 12-14 वर्षामध्ये तो दुनियाच संपणार आहे, पण महापरिवर्तन होणार आहे. तर मग हे जे काही होईल त्याच्यासाठी आपण स्वतःला तयार करायचं. जे काही होत राहील, आणि जर आपण त्या स्थितीमध्ये अचल अडोल राहिलो, आता जे थोडं थोडं काही होतंय त्याच्यामध्ये अचल अडोल राहिलो आपण, तर ज्या वेळेला महाविनाश डायरेक्ट सुरू होणार आहे त्यावेळेला अनेक प्रकारच्या परीक्षा येतील. त्याच्यामध्ये आपली ही प्रॅक्टिस झालेली असेल अचल अडोल राहण्याची, तर त्यावेळेला आपल्याला बिलकुल काहीच वाटणार नाही, कारण प्रॅक्टिस केलेली आपण खूप चांगल्या प्रकारे. तो बाबा म्हणताय नॉलेजफुल होणं, ज्ञान आहे ना तुम्हाला, तर तुम्ही दुनियावाल्यांसारखा विचार नका करू. परिस्थिती कशी येऊ द्या. संगम के बाद क्या होना है आप सबके आगे स्पष्ट है ना. बाबा म्हणते तुम्हाला माहिती आहे ना, संगम चालू आहे आणि संगम नंतर सतयुग येणार आहे. ते आता कल्याणच व्हायचंय, ते क्लिअर कट सगळ्यांचं कल्याण व्हायचंय सरसकट. नवयुग आना ही है. दुनिया वाले कहेंगे आएगा. क्वेश्चन है आएगा. दुनिया वाल्यांना आपण सांगू तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, आएगा असं होईल. सतयुग येईल 2036 मध्ये. प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये. ते तर आता महापरिवर्तन आणि विनाश तर वैज्ञानिक सुद्धा सांगायला लागलेले की दुनिया आता जास्त काळ टिकणार नाहीये. तर हे जे वैज्ञानिक आहे त्यांनी अभ्यास करून हे जे शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे 40,000 वर्ष ही दुनिया अजून चालेल, त्यांनी कॅन्सल करून टाकलेले त्या गोष्टीला सरळ सरळ. त्यांचं आता 2030, 40, 2050 पर्यंत पोहोचलेले वैज्ञानिक. त्यांचं असं म्हणणं आहे की 2050 पर्यंत अर्धी दुनिया राहणारच नाही. ते त्यांच्या अभ्यासाच्या हिशोबाने. पण बाबांनी हे तर डायरेक्ट सांगितलेले, ज्यावेळेला कोणालाही कोणी तशी कल्पनाही केली नव्हती. 1936 मध्ये बाबा आला त्यावेळेलाच त्यांनी सांगितलं मुझे 100 साल लगेंगे,
100 साल में रखता हूं बच्चों को तैयारी करने के लिए, और महापरिवर्तन के लिए 100 साल लगते हैं, तर 2036 मध्ये सतयुगाची स्टार्टिंग होऊन जाईल, 2036-2037 मध्ये. तो बाबा म्हणते आपको तो ये पक्का है कि सतयुग आना है, और आप क्या कहते हैं, आया ही पड़ा है, इसलिए क्या होगा क्वेश्चन नहीं है. आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये बिलकुल प्रश्न नाहीये काय व्हायचं, आता कसं होईल. सतयुग येणार आहे, खूप चांगलं होणार आहे. आता पता है स्वर्ण युग आना ही है, सुवर्ण युग पुन्हा यायचंय, हा भारत पुन्हा स्वर्णिम भारत बनायचंय, हे संपूर्ण विश्व स्वर्णिम विश्व बनायचंय. रात के बाद अब संगम प्रभात है, अमृत वेला है, अमृत वेले के बाद दिन आना ही. संगम युग मध्ये म्हणजे पहाट आहे, आता पहाट नंतर घनघोर रात्री नाही होत, पहाट नंतर दिवस उजाडतो. तसं बाबा म्हणताय संगम युग म्हणजे अमृत वेला आहे, पहाट झालेली आहे, आणि आता दिवस म्हणजे सतयुगी दिवस उजाडायचा आहे, निश्चित आहे. निश्चय जिसको भी होगा वह निश्चिंत, कोई चिंता नहीं होगी, बेफिकिर. ज्याला पक्क आहे, ज्याला हे ज्ञान पक्क आहे, ज्याला आपल्या स्वतःच्या भाग्यावरती विश्वास आहे, ज्याला बाबावरती विश्वास आहे, बाबा म्हणताय वो निश्चिंत होगा, कोई चिंता नहीं, कोई फिकिर नहीं, बिल्कुल बेफिक्र स्थिति. विश्व रचता द्वारा रचना की स्पष्ट नॉलेज मिल गई है. जो इस विश्व को रचने वाला है, विश्व का रचयिता है, वही इस दुनिया के बारे में हमें सत्य बता देता है. कालावधि सांगतो, सगळं काही सांगतोय तो क्लियर कट, और वो डायरेक्ट वो बता रहा है जिसको ये पता है. बाप दादा का प्यार बच्चों से ज्यादा है, वह बच्चों का बाप दादा से ज्यादा है. किसका है, आपका या बाप का? बाप कहते हैं बच्चों का ज्यादा है. बाप कहते, बाबा म्हणताय माझ्यापेक्षा तुमचं प्रेम जास्त आहे, पण आपल्याला माहिती आहे बाबांचं प्रेम जास्त आहे. आपण काय प्रेम करणार आणि किती प्रेम करणार त्याच्यावरती. लेकिन बाबा का प्यार हमसे, इसलिए हम गलतियों पर गलतियां करते आए, तौपर के बाद से बाबा का ज्ञान भूल गए, हम विकारों में फंस गए, विकारी जीवन बन गया, लेकिन फिर भी बाबा हमारे लिए आया है. हमारे से उसका ज्यादा प्यार है, हम उसके लाडले बच्चे हैं. इसलिए भले ही हमने गलतियां की, भले ही हमने पाप किया, लेकिन फिर से उसने हमको ही चुना है, पुन्हा आपलीच निवड केली. असं नाही की आता हा सेट, जे मागच्या वेळेला हा सेट होता पूर्ण 33 कोटीचा, ते बाजूला ठेवायचे आणि दुसरे 33 कोटी घ्यायचे. उसने हमको ही चुना है, हम उसके लाडले बच्चे हैं. और आणि नंतर त्याचे बनल्यावर पण आपण काही लगेच बदलतो थोडीच, ताबडतोब थोड़ी बदलतो, लेकिन फिर भी वो हमें मीठे बच्चे मीठे बच्चे मीठे बच्चे कहता है. परिवर्तन पूरा नहीं होता है, लेकिन फिर भी वो हमें बहुत ज्यादा प्यार की नजर से देखता है. तर आपण काय प्रेम करणार आणि किती प्रेम करणार त्याच्यावरती. त्याचं प्रेम आपल्यावरचं खूप जास्त आहे, अति आहे, कल्पना नाही करू शकत आपण त्याची. पण बाबा म्हणताय तुम्हारा प्यार ज्यादा है. देखो, मग बाबांनी त्याला समजवलेलं काय म्हणायचं नेमकं. देखो बच्चों का प्यार है तब तो कहां कहां से पहुंच गए है ना, लेकिन सबसे दूर से दूर कौन आया है. म्हणजे बच्चांना खुश करण्यासाठी बाबा म्हणतोय की तुम्हारा प्यार मेरे से ज्यादा है, पण सत्य काय, बाबांचं प्रेम जास्त आहे. सबसे दूर से दूर बाबा म्हणता है कौन आता है तुमसे मिलने के लिए. अमेरिका वाले दूर से आए हैं, आप भी दूर से आए हैं, लेकिन बाप दादा तो परमधाम से आया है. उसकी भेंट में अमेरिका क्या है, त्याच्या तुलनेमध्ये अमेरिका काय आहे. बाबा म्हणताय मी कुठून आलेलो आहे, आणि ते तिथं तर मिलण्यासाठी तर येतोच, पण रोज ज्यावेळेला आपण मुरलीच्या वेळेला त्याचं आवाहन करतो तो चक्कर मारून जात असतो. आपण जेव्हा त्याला बोलवतो त्यावेळेला तो चक्कर मारून जात असतो वैयक्तिक आपल्यासाठी. तो कहां से आता है, परमधाम, ज्याची वैज्ञानिकांनी अजून तिथपर्यंत पोहोचले सुद्धा नाही, तर किलोमीटर मोजण्याचा प्रश्नच नाही, त्यांना ती कल्पनाच नाही वरती काय.
ते म्हणतात हे इतके अंतरिक्ष आहे, इतके अंतरिक्ष आहे, इतके आकाशगंगा आहे, आणि अजून पुढे अजून आपण अंतापर्यंत पोहोचलेलो नाही, खूप आकाशगंगा आहे वरती. तो जहां तक मनुष्य अभी पहुंचा नहीं है उसके बहुत आगे, बहुत ऊपर परमधाम है, और इतनी दूर से बाबा आता है. लेकिन कितने सेकंड में? 1 सेकंड से भी कम समय में आता है. इतना पावरफुल है हमारा बाबा. तो अमेरिका दूर है या परमधाम दूर है? सबसे दूरदेशी बाप दादा है. बच्चे याद करते और बाप हाजिर हो जाते हैं. ज्या मिनिटाला तुम्ही माझी आठवण करता, ज्या सेकंदाला तुम्ही माझी आठवण करता, बाबा म्हणता मैं आ जातो. सिर्फ दिल से पुकारो. एकच अट है. अभी बाप बच्चों से क्या चाहते हैं? पूछते हैं ना बाप क्या चाहते हैं, तो बाप दादा यही मीठे मीठे बच्चों से चाहते हैं की एक एक बच्चा स्वराज्य अधिकारी राजा हो. माझी इच्छा आहे, बाबा म्हणताय की सगळ्यांनी आता स्वराज्य अधिकारी राजा बनायचं. मेरे सब बच्चे राजा बच्चे बन जाए. सभी राजा हो, स्वराज्य है, स्व पर राज्य तो है ना. जो समझते हैं स्वराज्य अधिकारी राजा बना हूं वह हात उठाओ. बाबा म्हणताय स्वतःचं राज्य तुम्ही स्वतः पुन्हा प्राप्त केलेलं आहे, स्वतःचं कंट्रोल हातामध्ये घेतलेलं आहे, पुन्हा चेक करायचंय. बहुत अच्छा. बाप दादा को बच्चों को देखकर प्यार आता कि 63 जन्म बहुत मेहनत की है दुख अशांति से दूर होने की. कौन सी मेहनत की है? बाबा म्हणता है 63 जन्म बहुत मेहनत की है दुख अशांति से दूर होने की. दुख अशांति से हम दूर हो जाए इसलिए मेहनत की है हमने. और मेहनत कैसे? वो उल्टी मेहनत थी. हम बाहर ढूंढने लग गए. सुख शांति हमारे अंदर है, हमारा मूल गुण है, वो हमारा मूल स्वभाव है, लेकिन हम मेहनत करते रहे बाहर. दुख अशांति से दूर हो जाए, कहीं से सुख मिल जाए, कहीं से शांती मिल जाए. बाबा म्हणतात 63 जन्म किती मेहनत घेतलेली तुम्ही, आणि करायचं काय होतं? स्वतःच्या मूळ स्वभावामध्ये यायचं होतं फक्त. तो बाप यही चाहते हैं कि हर बच्चा अभी स्वराज्य अधिकारी बने, मन बुद्धि संस्कार का मालिक बने, राजा बने. जब चाहे, जहां चाहे, जैसे चाहे वैसे मन बुद्धि संस्कार को परिवर्तन कर सके. टेंशन फ्री लाइफ का अनुभव सदा इमर्ज हो. बाबा म्हणते माझी इच्छा आता सगळ्यांनी राजा बनावं, मन बुद्धी संस्कारवरती राज्य करावं. जिथं आपलं मन लावायचंय तिथं लावता यावं तुम्हाला. मन बुद्धीला भटकू द्यायचं नाहीये. स्वतः मन बुद्धीचा कंट्रोल हातामध्ये घ्यायचाय आणि टेन्शन फ्री जीवनाचा अनुभव सदा करायचा आहे. सदा म्हणजे सदा. असं नाही की काहीच होत नाहीये बाहेर, काहीच खराब नाहीये, काही परिस्थिती बिघडलेली नाहीये आणि आपण टेन्शन घेत नाहीये. जेव्हा बाहेर गडबड आहे, प्रॉब्लेम आहे, संकट आलेलं आहे, परिस्थिती आलेली आहे, बिमारी आलेली आहे, त्यावेळेला पण टेन्शन फ्रीचा अनुभव आपल्याला करायचा आहे. टेन्शन नसताना टेन्शन फ्री कसलं? जेव्हा टेन्शन आहे त्यावेळेलाच तर टेन्शन फ्रीचा अनुभव करता येईल. तो बाबा म्हणताय ये टेंशन फ्री जीवन का अनुभव, बाहर से टेंशन आने ही वाला है, कोणी रोकू शकत नाही त्याला. अंतिम समयाची दुनिया आहे. पण आपण जितकं अचल अडोल राहू, बाबांच्या प्रेमामध्ये मग्न राहू, ते टेन्शन दुरूनच पळून जाईल. ते संकल्पामध्ये सुद्धा येणार नाही. दुनियावाल्यांना वाटेल किती टेन्शन आहे, किती परिस्थिती आलेली आहे याच्यावरती, कसं संकट आलेलं आहे, दुनियावाल्यांना वाटेल, पण आपल्यावरती त्याचा प्रभाव नहीं पड़ना. अगर हम बाबा के प्यार में मगन है, अगर हम ज्ञान का चिंतन कर रहे हैं, तो टेंशन फ्री जीवन आपलं ऑटोमेटिक राहील. बाप दादा देखते हैं कभी मर्ज भी हो जाता है. कधी बाबा म्हणताय टेंशन फ्री जीवन समाप्त होऊन जातं, टेंशन घेऊन टाकतं कधी कधी. सोचते हैं यह नहीं करना है, यह राइट है, यह रॉन्ग है, लेकिन सोचते हैं स्वरूप में नहीं लाते हैं. सोचना माना मर्ज रहना, स्वरूप में लाना अर्थात इमर्ज होना. बाबा म्हणताय विचार तर करतं की असं नाही करायला पाहिजे, असं टेन्शन नाही घ्यायला पाहिजे आपण. सोचना मतलब ते मर्ज मध्ये, म्हणजे झोपलेल्या स्थितीमध्ये, प्रगट नाहीये. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये आणता की हाँ ऐसे करना है, ऐसे नहीं सोचना है मुझे, विचारच नाही करत तशा पद्धतीचा, निगेटिव्ह नकारात्मक विचारच नाही करत, तर त्याचा अर्थ काय की तुम्ही टेन्शन फ्री झालेले, त्या स्थितीमध्ये राहताय, स्वरूप में लाय.
समय के लिए तो नहीं इंतजार कर रहे हो ना, कभी कभी करते हैं, रो रियान करते हैं ना, तो कई बच्चे कहते हैं समय आने पर ठीक हो जाएंगे. समय तो आपकी रचना आहे. बाबा म्हणतात तुम्ही जसे तशी ती वेळ होणार आहे पुढची, तुमच्यावर आधारित आहे. कशी अंतिम समय जो आणायचा आहे आपल्याला तो आपल्या स्थितीवरती आधारित आहे. असं नाही की तुम्ही वेळ आल्यावर तयार व्हायचंय, तुम्हाला ती वेळ आणायची महापरिवर्तनाची. आप तो मास्टर रचता हो ना, तो मास्टर रचना के आधार पर नहीं चलते. समय को समाप्ति के नजदीक आप मास्टर रचता को लाना है. 1 सेकंद में मन के मालिक बन मन को ऑर्डर कर सकते हो. बाबा म्हणतात एका सेकंदामध्ये प्रॅक्टिस करत राहायचंय आपण अधूनमधून, की एका सेकंदामध्ये मनाला आदेश द्यायचा आहे, मन बाबा में लग जाओ, बुद्धी बाबा को देखो. एक सेकंदामध्ये. भलेही आपण आपल्या डोक्याच्या वरती बाबा आलेला आहे असं बघायचंय, इकडे आलेलं आहे तिकडे आलेलं असं बघायचंय, किंवा परमधाम. सगळ्यात जास्त आपण त्या स्थितीमध्ये या प्रॅक्टिसमध्ये राहायचंय आपण, की मी आत्मा परमधाम मध्ये बाबांच्या समोर आहे, बाबांच्या जवळ आहे, बाबांना चिटकून. जेव्हा आपण या योगापर्यंत पोहोचू तेव्हा आपले विकर्म विनाश होतील. त्या स्थितीमध्ये विकर्म विनाश होणार आहे आपले. त्याच्यासाठी ही बाकीची सगळी प्रॅक्टिस आहे. लेकिन मैं आत्मा परमधाम में बाबा के सामने हूं, तर ती परमधामची जी ऊर्जा आहे ती पण आपल्यामध्ये येईल. परमधामची जी शक्तिशाली वातावरण आहे त्याचा प्रभाव आपल्यावरती पडेल आणि आत्मिक स्थिती खूप इतकी सुंदर होऊन जाईल. आपण त्या लेवलला आहे, इथला प्रभाव नाही राहणार जेव्हा आपण परमधाम मध्ये स्वतःला बघतोय. तर त्या स्थितीमध्ये आपण ती प्रॅक्टिस करायची. मन बुद्धीला आदेश द्यायचा, चलो अभी परमधाम में, अभी बाबा के सामने जाकर बैठना है, बाबा से अभी शांति की किरणें लेते हैं. बाबा म्हणतात आदेश द्या. कधी प्रेमाची किरणं घेऊन या, कधी आनंदाची किरणं घेऊन या. मनाला आदेश द्या, बुद्धीला बघायला सांगा. आणि ती एकाग्रता जी होईल मन बुद्धीची, त्यातून एक तर आपल्यामध्ये ते गुण तर येतील, शक्ती येईल आपल्यामध्ये, पण त्याच्यासोबतच बाबांमधून जो करंट आपल्यामध्ये येईल, शांतीचा असो, सुखाचा असो, प्रेमाचा असो, कोणताही, बाबांची किरणं आपल्यामध्ये येतील त्या निमित्ताने, सुख शांतीच्या निमित्ताने. तर त्या किरणांमधून आपलं जे मागचं पाप कर्म आहे गुप्त, ते जळून खाक होऊन जाईल, भस्म होऊन जाईल. तर ते खूप जास्त आहे. असं नाही की आपण एकदा गेलो सगळं जळून जाईल एकदाच. वारंवार जावं लागेल, वारंवार बाबांकडे बसावं लागेल. तेव्हा ते 63 जन्माचे जे काही साचलेले जे पाप कर्म शिल्लक राहिलेले ते समाप्त होतील. तो मन को एकाग्र कर सकते हो, फुल स्टॉप लगा सकते हो कि लगाएंगे फुल स्टॉप और लग जाएगा क्वेश्चन मार्क. बाबांना माहिती आहे मी किती जरी सांगितलं तर बच्चे वेळेवर काय करणार आहे, तुरंत फुल स्टॉप नाही लावतायत, तुरंत नाही लावत फुल स्टॉप. प्रश्न येतोच, असं का तसं का, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आणि लावायचं काय, पूर्णविराम. कधी कधी लावतात काय, प्रश्नचिन्ह. त्रिकालदर्शी बनलोय आपण, मास्टर नॉलेजफुल, मास्टर ज्ञानाचा सागर आपण बनलेलो आहे. आपल्याला पूर्णविराम लावता आला पाहिजे, पक्क करायचंय आपण. तो क्वेश्चन मार्क, क्यों, क्या, कैसे, यह क्या, वह क्या, आश्चर्य की मात्रा भी नाही. असं कसं झालं, असं कसं, आश्चर्य सुद्धा नाही वाटलं पाहिजे. फुल स्टॉप. सेकंद में पॉइंट बन जाओ. फुल स्टॉप लावायचा आहे. तर बाबा म्हणताय सगळ्यात पहिले काय करा, सेकंद में पॉइंट बन जाओ. पहिले पॉइंट लावायचा आहे, पण त्याच्या आधी तुम्ही पॉइंट बना. मैं आत्मा हूं. सगळा जो पसार आहे समाप्त होऊन जाईल. मैं आत्मा हूं. जो काही पसार आहे, जो काही विस्तार आहे आणि जे काही संकल्प चालणार आहे ते देहभानामध्ये असल्यामुळे चालणार आहे. तर बाबा म्हणते काही आलं व्यर्थ, निगेटिव्ह परिस्थिती आहे, खूप खराब परिस्थिती आहे, बिकट परिस्थिती आहे, स्वतःला आठवण करून द्या. स्वतःच्या जागृत स्थितीमध्ये या. मैं कौन हूं, मैं आत्मा हूं. मैं आत्मा वहां से यहां आया था. हा सगळा विस्तार तर मी इथं केलेला आहे सगळा. ओरिजिनल मी आत्मा आहे. तर त्या ओरिजिनल रूपाची आठवण बुद्धीमध्ये जागृत करा. बाबा म्हणतात पहिले पॉइंट बन जाओ. पॉइंट लगाने के पहले पॉइंट बन जाओ. सेकंड में पॉइंट बन जाओ और कोई मेहनत नहीं है. एक शब्द सिर्फ अभ्यास में लाओ, पॉइंट. पॉइंट
पूर्ण विराम, फुल स्टॉप, इसको अभ्यास में लाओ। पॉइंट स्वरूप बनना है, वेस्ट को पॉइंट लगानी है और महावाक्य जो सुनते हो उस पॉइंट पर मनन करना है और कोई भी तकलीफ नहीं है। पॉइंट याद रखो, पॉइंट लगाओ, पॉइंट बन जाओ और कोई तकलीफ नहीं है। मैं आत्मा, पॉइंट, बिंदु, मैं आत्मा हूं। फिर बाबा भी आत्मा है, पॉइंट, मैं पॉइंट, बाबा भी पॉइंट और ड्रामा पॉइंट, बिंदी, फुल स्टॉप, ड्रामा। आणि मग अजून एक बाबाने ऍड केलं त्याच्यामध्ये, पॉइंट याद करो। जो महावाक्य सुनते हैं मुरली में उन पॉइंट्स को याद करो और पॉइंट के स्वरूप बन जाओ। ज्ञान तर आठवावं लागेल आपल्याला त्यावेळेला। काही परिस्थिती आलेली, काही खराब परिस्थिती आहे, सिच्युएशन खूप खराब हालत आहे समोर, सगळं दिसतंय समोर, पण त्यावेळेला काय करा, बाबा म्हणताय, एक तो सबसे पहले अपने आप को आत्मा समझो, पक्का क्लियर एकदम। परम धाम में अपने आप को देखना है, वहां से मैं यहां पर आया हूं, खूप चांगला पार्ट बजावला, अंतिम जन्म आहे, हिशोबाचा जन्म आहे आणि बाबांशी मिलनाचं संगम योग आहे। दोन्ही सगळं मिक्स आहे आता संगम युगामध्ये। हिशोब पण चुकतू करायचे आणि बाबांच्या सोबतीचा आनंद पण घ्यायचा है। बाबा साथ में है तो हिसाब चुकतू करना भी हमारे लिए बहुत सहज है, लेकिन वो स्थिती होनी चाहिए। खूप सहजतेने आपण, बाकी आपण जे 63 जन्मामध्ये अनेक पापांची सजा भोगलेली, त्यावेळेला बाबा सोबत नव्हता आपल्या, त्यावेळेला पण आपण सजा भोगलेल्या आहे, यातना भोगलेल्या आहे, पण त्यावेळेला बाबा नव्हता। आता आहे सजा आपल्या समोर येणारे, पण आपल्यासोबत बाबा आहे, बाबांचं ज्ञान आहे, आपलं सगळं काही परिवर्तन झालेलं आहे आता। तर येऊ द्यायचं आपण, ते तसंही येणार आहे, असंही येणार आहे, तर त्याच्यापेक्षा आपण स्वागत करायचं परिस्थितीचं, संकटाचं, कारण आपल्यासोबत बाबा आहे अजून। आणि जोपर्यंत बाबा धर्मराज नाहीये तोपर्यंत बाबांची आपण सगळ्या प्रकारची मदत घेऊ शकतो संकटामध्ये, पण तो आपल्याला स्थिर ठेवेल। तर स्वतःला पॉइंट समजायचं, बाबा पॉइंट, बाबांची आठवण करायची, बाबांकडून शक्ती घ्यायची लगेच, हे सेकंदामध्ये झालं पाहिजे हे काम। आणि तिसरा पॉइंट लावायचा ड्रामा, तिसरा पॉइंट बिंदी, ड्रामा। ही ड्रामा फिक्स है, ड्रामा कल्याणकारी है, कल्याणकारी है ड्रामा, क्योंकि हर एक बात में जो भी कुछ अभी होने वाला है संगम युग में, उसमें कल्याण है। ते कल्याण आपल्याला लगेच नाही दिसत, आपल्याला असं वाटतं याच्यात काय कल्याण आहे, काही समोर असते परिस्थिती त्यावेळेला, पण ते नंतर त्याच्यातलं कल्याण आपल्याला दिसून येतं की याच्यामध्ये हे कल्याण होतं। कधी त्याला 1 दिवस लागू शकतो, कधी 2 दिवस लागू शकतं, कधी महिना लागू शकतो, कधी वर्ष लागू शकतं, पण शेवटी त्याच्यामध्ये कल्याण। आणि तिसरं त्याच्यामध्ये असतं की आपला पेपर होतो, आपली परीक्षा होत असते, आणि महत्वाची गोष्ट की ज्या वेळेला आपल्या समोर काही येतं संकट परिस्थिती, त्यावेळेला आपल्यामध्ये ज्या शक्ती झोपलेल्या आहेत त्या जागृत होतात। ज्या काही शक्ती आपल्यामध्ये, त्या सगळ्या झोपलेल्या स्थितीमध्ये, त्यांना जागृत करायचं आपल्याला। आणि आता ह्या संकटांमध्ये त्या शक्ती जागृत होतात, आपण आपली स्थिती बनवतो छोट्या थोड्या पेपरमध्ये। तर ही तयारी आपली आता होऊन जाणार आहे, ही रंगीत तालीम चाललेली असं समजायचं। आणि नंतर शेवटी ज्यावेळेला तो महाविनाशाचा फोर्स असेल त्यावेळेला अनेक प्रकारचे पेपर येतील, आणि मग आपली ही प्रॅक्टिस झालेली असेल आता, तर त्यावेळेला आपल्याला लोडच येणार नाही त्याचा, सहजपणे खेळ समजून त्यामध्ये आपण पास होऊन जाऊ आणि अनेकांची सेवा घडेल आपल्या हातून, ते फरिश्ता जीवन राहील आपलं, आता जर हिशोब आपण मिटवून घेतलेले तर। म्हणून त्यासाठी आपण पॉइंट बनायचं, पॉइंट बाबा को याद करना है, पॉइंट लगाना है और पॉइंट याद करने हैं, बाबा ने क्या पॉइंट सुनाई है इस बारे में। त्यावेळेला ही मुरली जी आहे ही प्रॅक्टिकल साठी आहे, ज्यावेळेला परिस्थिती येईल त्यावेळेला ती मुरली वापरायची आपल्याला, ऐसे मनन चिंतन करके उसे पक्का करना है। तर आपण असं ठरवू शकतो की आपण रोजच्या मुरलीतले आपण काही ना काही पॉइंट पकडायचे आणि त्याच्यावरती चिंतन मंथन मनन करायचंय। दुसरी गोष्ट, ज्यावेळेला आपण मुरली ऐकण्यासाठी इथं येतोय, ज्यावेळेला आपण घरी जातो त्यावेळेला
आपण बिलकुल दुसरं काही चर्चा न करता सरळ घरी जायचं. हे खूप चांगलं होईल. आपण प्रॅक्टिस करून बघायची काही दिवस, की कोणाशी काही बोलायचं तेवढ्यापुरतं तेवढं ओम शांती वगैरे केलं झालं. बाकी व्यर्थ दुसरं काही बोलायचंय तर नंतर बोलायचं. पण आपण जर घरी या स्थितीमध्ये जाऊ तर हे पॉइंट आज जे मुरलीमध्ये ऐकलेले ते लक्षात राहतील बरोबर. पण जेव्हा आपण दुसरा गप्पा मारायला लागतो, काहीतरी दुसरं काही विचारायला लागतो, तर त्यावेळेला तिथल्या तिथंच ते पॉइंट संपून जातं. आणि जर आपण घरी गेलो, कोणाशी बोलत नाहीये, घरी गेलो, घरी जाईपर्यंत ऑटोमॅटिक दुसरं काही घेत नाहीये मध्ये, तर तेच पॉइंट राहतील. आणि मग आपण ज्यावेळेला आपलं कामधंदा करतोय त्यावेळेला ते पॉइंट आठवतील. म्हणून हे करू शकतो आपण, करून बघायचं प्रॅक्टिस. जर तसं जर चांगलं राहिलं, आपल्याला जर वाटलं की आपल्याला आता पॉइंट लक्षात राहत आहे, तर आपण तसं कंटिन्यू करायचंय. की जर कोणाशी काही बोलायचं पण आहे तर नंतर फोनवर बोला किंवा मग नंतर भेटून बोलायचं. आणि इथं आल्यानंतर, मुरलीला आल्यानंतर आपण घरी जाताना बिलकुल हे सगळे पॉइंट आठवतच जायचं. तर मग ते वेळेवर आपल्याला हे कामात येईल. म्हणजे आपण जो हा वेळ देतोय, आपला 1 तासभर आपण वेळ देतोय, हा सत्कारणी लागेल खऱ्या अर्थाने. आता तर आपण बाबांच्या आठवणीमध्ये तर आपले त्याच्यामधून काही ना काही विकर्म विनाश होत आहे, आपण व्यर्थपासून दूर राहतोय, आपण चांगलंच मध्ये घेतोय. पण याचा अजूनही संपूर्ण उपयोग ज्यावेळेला परिस्थिती येईल त्यावेळेला जर आपल्याला करायचं आहे, तर आपण त्या चिंतन मंथनामध्ये राहिलं पाहिजे, आठवलं पाहिजे. आपण काही ना काही पॉइंट तर आठवलं पाहिजे दिवसभरामध्ये. तो ही महत्वाची गोष्ट बाबांनी सांगितली. पॉइंट बनो, पॉइंट बनकर पॉइंट को याद करो, परिस्थिति आने पर पॉइंट लगाओ, और मैंने जो महावाक्य सुनाए हैं वो याद करो. तो यह अभ्यास सारे दिन में बीच बीच में करो. कितने भी बिजी हो, लेकिन यह ट्रायल करो कि 1 सेकंड में पॉइंट बन सकते हो, 1 सेकंड में पॉइंट लगा सकते हो. बाबा म्हणते प्रॅक्टिस करा. काही चाललेले खूप जास्त पसार आहे, खूप जास्त बुद्धी व्यर्थमध्ये जाते. 1 सेकंदामध्ये आदेश द्या आणि होता का तुम्ही पॉइंट स्वरूप बनता का, विसरता का सगळे 1 सेकंदामध्ये, चेक करत राहा अधूनमधून. ही प्रॅक्टिस करत राहा. अर्ध्या तासानंतर, 1 तासानंतर. जब यह अभ्यास बार बार का होगा तभी आने वाले अंतिम समय में फुल पॉइंट्स ले सकेंगे. अजून पॉइंट कोणता, मार्क्स. बाबा म्हणता हे जेवढा तुम्ही हा अभ्यास कराल पॉइंट्सचा, तेवढे तुमचे पॉइंट्स पण वाढतील, शेवटी मार्क्स वाढतील, खूप मार्क भेटतील तुम्हाला. पास विथ ऑनर बन जाएंगे. यही परमात्मा पढ़ाई है, यही परमात्मा पालना है. बाबा म्हणते यही पढ़ाई है और यही मेरी पालना है. मैं तुम्हें ज्ञान देता हूं, समझाता हूं, उसको कैसे प्रैक्टिकल में लाना है मैं सारी बातें बताता हूं. ये पढ़ाई भी है और मैं तुम्हारी पालना भी कर रहा हूं, तैयार भी कर रहा हूं तुम्हें अंतिम समय के लिए. अपना भाग्य कैसे बनाना है ये सारा मैं तुम्हें समझाता हूं. बाबा म्हणतात यही मेरी पालना आहे. आणि म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये त्याचं गायन गात आलो, महिमा करत आलो की तुम माता पिता हम बालक तेरे. तो उसने माता पिता बनकर हमारी इस तरीके से पालना की है. मुरली के द्वारा संपूर्ण रीति से भगवान हमारी पालना करता है. फक्त आपण त्याचा संपूर्ण उपयोग घ्यायचा है. तो जो भी आए हैं, चाहे पहली बारी आने वाले हैं, जो पहली बारी मिलन मनाने के लिए आए हैं वो हाथ उठाओ. बहुत आए हैं, वेलकम. जैसे अभी पहली बारी आए हो ना, तो पहला नंबर भी लेना. अगर हिम्मत रखेंगे तो आप सहज योगी बन औरों को भी सहज योगी का मैसेंजर बन मैसेज दे सकते हो. बाबा म्हणतात पहिले येणारे सुद्धा, नवीन आलेले ते सुद्धा सगळ्यांना हा ईश्वराचा संदेश देऊ शकता. असं नाही की नवीन आले आता काय होईल आमच्याकडून. बाबांनी शेवटी सगळं सोपं करून टाकलेलं आहे. पहिलेवाल्यांनी खूप मेहनत घेतलेली याच्यासाठी, आपल्याला सगळं रेडीमेड भेटतंय. तो असं नाही की नवीन आलो तर आता काय करणार आपण. बाबा वरदान देत आहे कि तुम भी ईश्वरीय मैसेंजर बन जाओ, पैगंबर बन जाओ, भगवान का, अल्लाह का पैगाम दो सबको. मैसेज देना अर्थात गॉडली मैसेंजर बनना. ईश्वरीय, बाबा म्हणताय ईश्वरीय संदेश देणारे तुम्हाला बनायचंय. आत्माओं को दुख अशांति से छुड़ाना. संदेश देणं याचा अर्थ काय, आणि संदेश काय द्यायचा है, नुसता संदेश पॉम्पलेट नहीं द्यायचा है. संदेश देना है कि भगवान आया है, उनको समझाना है भगवान आया है और भगवान अभी स्वर्ग की स्थापना कर रहा है. हम उसके बच्चे बने हैं, हम उससे ये वर्षा ले रहे हैं स्वर्ग का. आप भी आ जाओ, आप भी स्वर्ग का वर्षा ले सकते हो, आप भी टेन्शन फ्री जीवन जी सकते हो. बाबा म्हणतात त्यांना हा रस्ता तुम्ही दाखवायचा, संदेश देऊ शकता. क्यों? बाबा म्हणतात फिर भी आपके ही भाई बहने हैं ना,
बाबा बोलते दुख अशांति में जो भटक रहे हैं आपके तो भाई बहने हैं, तो रहम आना चाहिए उन पर। तो अपने भाई बहनों को गॉडली मेसेज देना अर्थात मुक्त करना, तो त्यांना हा संदेश देणं म्हणजेच मुक्ती देणं आहे त्यांना, बिचारे भटकता है। इसकी दुआएं बहुत मिलती है, तो खूप दुआ मिळतील। तुम्ही या ज्ञान मार्गामध्ये त्यांना आणा, सुख शांतीचा रस्ता दाखवा, बाबांचं त्यांना बनवा, किती दुआ मिळतील तुम्हाला। किसी भी आत्मा को दुख अशांति से छुड़ाने की दुआएं बहुत मिलती है, और दुआएं मिलने से अतींद्रिय सुख, आंतरिक खुशी की फीलिंग बहुत आती है। आणि जितक्या या दुआ मिळतील आपल्याला तितका आतल्या आत सुख आणि खुशी, शांतीचा अनुभव आपल्याला होत राहील। खुशी बांटो ना, तो खुशी बांटने से खुशी बढ़ती है। तर हा आनंद जो बाबा म्हणताय तुम्ही बाबांचे बनलेले, आता तुम्ही हा आनंद सगळ्यांना वाटायचा आहे, तुमचा आनंद ऑटोमेटिक वाढत जाईल। अच्छा, चारों ओर के, चाहे साकार रूप में सामने है, चाहे दूर बैठे भी दिल के नजदीक है, ऐसे सदा श्रेष्ठ भाग्यवान आत्माओं को, सदा निमित्त बन निर्माण का कार्य सफल करने वाले विशेष आत्माओं को, सदा बाप के समान बनने के उमंग उत्साह में आगे बढ़ने वाले हिम्मतवान बच्चों को, सदा हर कदम में पद्मों की कमाई जमा करने वाले बहुत बहुत वर्ल्ड में पद्म गुना धनवान भरपूर ऐसे आत्माओं को बाप दादा का याद प्यार और नमस्ते। हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा, शुक्रिया।